विसरवाडी ते नंदुरबार रस्ते कामासाठी जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं निवेदन आदिवासी शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूसंपादन यांच्याकडे वेळोवेळी मागणीचं केलं निवेदन. नवापूर तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांच्या जमिनीवर मोबदला न देता बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न होत असल्यानं आदिवासी शेतकरी बांधवांनी तक्रार वजा निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, नवापूर तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विसरवाडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धुळे, भूसंपादन अधिकारी नंदुरबार यांना दिले. दिलेल्या निवेदनाद्वारे असं नमूद केलं की विसरवाडी ते नंदुरबार या मुख्य रस्त्यावर संबंधित विभागानं आदिवासी शेतकरी बांधवांना न जुमानता कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीनं ताबा घेण्याचा प्रयत्न निवेदनाद्वारे केला. भविष्यात जमिनीचा मोबदला मिळणं दुरापस्त आहे, तसेच मोजणीशिवाय मोबदला ठरवणं हे 2013 कायद्याअंतर्गत क्षेत्रफळ व सीमांकन करणं अनिवार्य आहे. जुना रस्ता अस्तित्वात असताना त्याचा मोबदला दिला न गेल्यास मोबदला देणं असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यालगत रस्ते कामासाठी जमिनी अधिग्रहण प्रक्रिया करताना आदिवासी शेतकरी बांधवांना प्रशासनानं विश्वासात घ्यावं, तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वर उल्लेखित व इतर बाधित शेतकऱ्यांचा गावातील सीमेच्या जमिनीवर ताबा किंवा कामकाज करण्यात येऊ नये. अर्जदार व इतर आदिवासी शेतकरी बांधवांच्या मालमत्तेचं संरक्षण शासनाने करावं. नियमबाह्य कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती चौकशी करत कारवाई करण्यात आली पाहिजे आदी मुद्दे शेतकरी बांधवांनी निवेदनाद्वारे दिले. निवेदनावर बंधू वळवी, करमसिंग वसावे, मलमजी गावित, कोमाजी गावित, हरीश वसावे, फुलसिंग गावित, सुधाकर गावित, सुलतान गावित, केवजी गावित, मगन गावित, केशव वळवी, दासू वळवी, सेल्या गावित, मगन गावित, अर्जुन गावित यांच्यासह शेकडो आदिवासी शेतकरी बांधवांच्या सह्या निवेदनावर आहेत. मध्ये जेवढं लोकांचा 7-12 जात आहे किंवा त्या रस्त्यामध्ये जमीन आहे शेतकरी सर्व आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला आहे. कारण मागच्या वेळेस यावेळेस 50 वर्षाच्या पूर्वी फक्त 3 मीटर होतं, ते पाचच्या रस्ता होता, खरीकरण होता, तेव्हा लहान होतो. पण तेव्हापासून तर आजपर्यंत फक्त 3 मीटरच नाही राहिलं, तर वाढवत 35 मीटरपर्यंत होऊन गेलं. म्हणजे त्यामध्ये तर अजून जे सर्वाइव्ह आले ते चालूच आहे. 35 मीटर झालेले आहे, प्लस अजून 15 मीटर आजूबाजूला काढले आहे. तोपर्यंत आम्हाला कोणते नोटीस नाही, आम्हाला काही माहीत नाही. आणि त्यांना आम्ही जे काम करणारा किंवा साहेब राहतो त्यांना विचारत आहे, तेव्हा ते सांगत आहे आम्ही आमच्या जागामध्ये साईडपट्टी काढत आहे. तर आमचे म्हणणं आहे की आमचे जेव्हा 7-12 आहे त्या 7-12मध्ये जेवढं तेवढं आमचे पूर्ण 7-12मध्ये तेवढंच जमीन दाखवत आहे. आणि त्याचे जे 10-10 मीटर 10-10 फूट ते वाढवत आहे, आजूबाजू म्हणजे 3-3 मीटर वाढवत आहे. तर आमचं म्हणणं असं आहे का आम्हाला ह्या नुकसान झालेली आहे, याच्या मोबदला काहीतरी मिळायला पाहिजे. आणि जे तुम्ही सांगत आहे आमच्या जागामध्ये काढत आहे, तुमच्या जागाचे 7-12 कंते ते आम्हाला दाखवा. आम्ही आमचे 7-12 आम्ही तुम्हाला दाखवतो. तुमचे असेल ते तुम्ही काढून घ्या, आमचे असेल तर आम्हाला दाखवा. आणि जर तुमचं असेल त्यामध्ये तुम्ही 7-12 लिहिलेले असेल किंवा जमीन दाखवलेले आहेत, आमच्या 7-12मध्ये कमी करावं असं आमची इच्छा आहे. तर आमचे झालेले नुकसानचं मोबदला मिळायला पाहिजे म्हणून विसरवाडी तर वाटवी भादवळपर्यंत हे शेतकरी आलेले आहे. म्हणजे गावातून 4-5 प्रतिनिधी आणि ते आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना हे निवेदन द्यायला आलं आहे. म्हणून 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर.